चला तर मंडळी, होळी स्पेशल मस्त अशी थंडाई कुल्फी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी इथे आपण ताजा ताजा थंडाई मसाला बनवणार आहोत आणि जरा सुद्धा दूध न आटवता ही कुल्फी बनवलेली आहे। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास दूध घ्यायचं आहे। ते इथे मी तापवलेलं आणि गाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता। आणि हे मी तापवून घेतलं, साई सगळं इथे मी दूध वापरलेलं आहे। दुधाला इथे आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण थंडाई मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मगजबी, खसखस, बडीशेप, काळी मिरीचे दाणे, विलायची घालायची, थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धी वाटी खडी साखर घालून मिक्सरला हा थंडाई मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता ह्या मसाल्यापासून तुम्ही थंडाई बनवू शकता किंवा थंडाई कुल्फी सुद्धा बनवू शकता, तुम्हाला हवं ते यापासून तुम्ही तयार करू शकता। तर आता हा मसाला वापरून आपण थंडाई कुल्फी कशी बनवायची ते पाहून घेऊया। दुधाला एकीकडे छान अशी उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बनवलेला संपूर्ण थंडाई मसाला घालायचा आहे आणि छान असं एक 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त आटवत बसायचं नाहीये। 10 ते 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते किती छान असं दाटसर आणि क्रीमी रबडी सारखं झालेलं आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे पाहिजे आपलं कुल्फीचं मिश्रण जे आहे ते छानपैकी थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर हे खूप जास्त घट्ट होते, त्यासाठी याला आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ असं याचं टेक्स्चर येतं। इथे पाहिजे मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलं, एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, अजिबात यामध्ये गाठी गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत। आता ही कुल्फी तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये सेट करून घ्या किंवा छोट्या छोट्या ग्लासमध्ये सेट करा किंवा डब्यामध्ये सेट करून घेऊ शकता। तर इथे मी कुल्फी मोल्डमध्ये ही संपूर्ण कुल्फ्या सेट करून घेत आहे। कुल्फी मोल्डमध्ये हे मिश्रण घालायचं, वरपर्यंत घालायचं झाकण लावून हे संपूर्ण कुल्फीचे मोल्ड्स आपण भरून घेऊया। तर आता हे कुल्फीचे मोल्ड मी छानपैकी भरून घेतलेले आहेत। 10 ते 12 तासासाठी किंवा रात्रभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता कुल्फी अगदी सुंदर अशी सेट झालेली आहे। हाताने थोडंसं शेक करायचं, कुल्फीची काडी घालून हलकंसं गोल फिरवायचं आणि काढून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी थंडाई कुल्फी बनवून तयार झालेली आहे। सगळ्या कुल्फ्या अशाच पद्धतीने काढून घेऊया। तर तुम्ही सुद्धा या होळीला ही माझ्या पद्धतीने ताजा ताजा थंडाई मसाला बनवून ही थंडाई कुल्फी नक्की ट्राय करून तुम्हाला सुद्धा ही कुल्फी खूप जास्त आवडणार आहे। थंडाई बनवा किंवा थंडाई कुल्फी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा।